नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे स्त्रीरोग शास्त्रातील की होल एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया, दुर्बीण शस्त्रक्रिया आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर रश्मी भामरे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। थँक्यू। डॉक्टर रश्मी भामरे यांनी MBBS BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून पूर्ण केलंय। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MS पूर्ण केलंय। राष्ट्रीय बोर्ड दिल्लीतून DNB आणि MRCOG रॉयल कॉलेज ऑफ OBGY युनायटेड किंगडम मधून पूर्ण केलंय। युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स युनायटेड किंगडम मधून सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन मध्ये त्यांनी मास्टर्स केलंय। कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस, US हून प्रजनन औषध, वंध्यत्व आणि एंडोक्रायनॉलॉजी मध्ये फेलोशिप मिळवली आहे। मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवली आहे। कॉस्मेटिक, सौंदर्यविषयक, स्त्रीरोग याची फेलोशिप त्यांनी सौदी अरेबियामध्ये घेतलेली आहे। सध्या ते मुख्य सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग रुबी हॉल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांना 14 वर्षांचा प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र आणि इनफर्टिलिटी IVF म्हणजेच प्रजनन औषध आणि एंडोक्रायनॉलॉजी आणि एंडोस्कोपी या क्षेत्रात गेल्या 9 वर्षांपासून काम करण्याचा अनुभव आहे। या पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ आहेत ज्या संपूर्ण पुण्यात स्त्री पुरुष लैंगिक आणि सेक्शुअल मेडिसिन म्हणून काम करत आहेत। ब्रिटिश फर्टिलिटी सोसायटीमध्ये सदस्य आहेत। यांनी हजारांहून अधिक स्त्रीरोगांच्या एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, स्त्रीरोग आणि एंडोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया ही नेमकी कशा प्रकारे उपयुक्त आहे? गायनेक आजारपण, गायनेक विषयांमध्ये जे काही त्रास असतात त्यांचे निदान आणि त्यांचे उपचार यांच्यामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे। याच्याबद्दल सर्वसाधारण लोकांना माहितीच नाही आहे, म्हणजे जागरूकता म्हणतो किंवा आपण त्यांना अवेअरनेसच नाही आहे। सर, मी Zee24 तासचे आभार मानते की या ठिकाणी मला बोलण्याची संधी देते, जेणेकरून पेशंटपर्यंत किंवा लोकांपर्यंत ही जागरूकता पसरता येईल। सो पाळीविषयक आजार म्हटले तर पिरियड्समधून खूप जास्त ब्लिडिंग होणे, अतिशय गाठी पास होणे, क्लॉट जाणे, खूप पोटात वेदना होणे, पाळी वारंवार येणे, 2-2 महिने पाळी न येणे आणि त्यानंतर आलेली पाळी न थांबणे, असे बरेच प्रॉब्लेम्समधून बऱ्याच स्त्रिया जात असतात। त्याच्यासाठी कुठे ना कुठे कुठल्या तरी दवाखान्यात त्यांचे उपचारही सुरू असतात। हॉर्मोनल गोळ्या घ्यायच्या, नाही घ्यायच्या, मिरेना, क्युरेटिंग असे बरेच उपचार त्यांचे ऑलरेडी झालेले असतात। आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये हे लक्षात आलं आहे की ह्या बायकांचे नेमके निदानच चुकलेले आहेत किंवा निदान झालेले नाहीत। दुर्बीण शस्त्रक्रियाद्वारे आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी मिळते की पेशंटचं निदान हे ॲक्युरेट म्हणजे अचूक होतं। जेव्हा निदान अचूक असतं तेव्हा ट्रीटमेंटही अचूक होते आणि म्हणूनच ह्या दोन्ही पद्धतींनी दुर्बीण शस्त्रक्रिया अतिशय उपयुक्त आहे। त्याच्या पलीकडे जाऊन ज्या पेशंटचे मेजर सर्जरी झाली आहे आणि त्याच्यामध्ये कुठले तरी कॉम्प्लिकेशन आलेत आणि पेशंटला ते कॉम्प्लिकेशन बरे करण्यासाठी नवीन ऑपरेशन करावं लागणार आहे, त्यांच्यासाठी मोठं दुसरं मेजर सर्जरी न करता आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह या दुर्बिणीतल्या शस्त्रक्रियेतून पेशंटला लवकरात लवकर बरे करू शकतो आणि कॉम्प्लिकेशन देखील ट्रीट करू शकतो। नक्कीच डॉक्टर, हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि हे कशा पद्धतीने काम करतं त्याबद्दल सांगा। गायनेकमध्ये मुळात 2 प्रकारचे आपण कंपोनंट पाहू शकतो। एक आहे हिस्ट्रोस्कोपी, दुसरा आहे लॅप्रोस्कोपी। हिस्ट्रोस्कोपीमध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारे चिरा न देता आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की योनी मार्गातून दुर्बीण ही गर्भाशयात पास केली जाते आणि पेशंटचे गर्भाशय जे आहे पाण्याने फुगवले जाते। त्यानंतर अंडर डायरेक्ट विजन पेशंटच्या गर्भाशयातले सगळे काही प्रॉब्लेम्स म्हणजे गाठी, पॉलिप, सेप्टम, बायकॉर्नियोट युट्रस किंवा कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन, अशर्मन्स, सगळ्या प्रकारच्या आजारांचे डायरेक्ट निदान डोळ्यांखाली होते, म्हणजे डायरेक्ट विजन। आणि त्याच सिटिंगमध्ये अशा विविध उपकरणांनी ते आजार जे आहेत ते तिथल्या तिथे बरे केले जातात। म्हणजे गाठ असेल तर काढली जाते, बायोप्सी असेल तर केली जाते आणि तिथेच त्याच सेटिंगमध्ये पेशंटला त्या आजारापासून मुक्तता मिळते। आपण पाहू शकतो वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत। सो याचं एक मी लाईव्ह उदाहरण आपल्याला एक लाईव्ह सर्जरी आपल्याला दाखवू इच्छिते। सो ह्याच्यामध्ये आपण गर्भाशयात दुर्बिणी वाटे चाललो आहे योनी मार्गातून आणि हे गर्भाशयात आपण एंटर केलं आहे। या ठिकाणी गाठ आपल्याला दिसत आहे जी अचानक ब्लीड करते। त्याच सिटिंगमध्ये आपण हे एक इन्स्ट्रुमेंट आतमध्ये टाकलं ज्याला रिसेप्टोस्कोप म्हणतात आणि त्याचा वापर करून ह्या लूपच्या साहाय्याने आपण या गाठीला मुळासकट जे आहे ते काढत आहोत। याचा उपयोग कसा होतो
तर ही एक पेशंट होती आमची, ज्यांचं वय 65 वय होतं. त्यांची पाळी बंद होऊन 9 वर्ष झाले होते आणि 9 वर्षानंतर त्यांना अचानक ब्लिडिंग झाली आणि खूप ब्लिडिंग झाल्यानंतर गाठ जेव्हा लक्षात आली सोनोग्राफीवर, तेव्हा पेशंट खूप घाबरले की माझं गर्भाशय काढावं लागेल किंवा काय होईल. आम्ही सहज दुर्बीण टाकून ते गाठ पाहिली. गाठ पूर्णपणे त्याच ऑपरेशनमध्ये काढण्यात आली आणि नंतर जाऊन त्या गाठीमध्ये कॅन्सर नव्हता. पेशंटला त्या छोट्या ऑपरेशननीच कंप्लीट ट्रीटमेंट झाली आणि पुन्हा गर्भाशय त्यांचे काढण्याची वेळच आली नाही. पेशंट खूप हॅपी होते. हे झालं हिस्ट्रोस्कोपीबद्दल. आता लॅप्रोस्कोपीबद्दल जाणून घेऊया. बऱ्याच लोकांना लॅप्रोस्कोपीबद्दल माहिती असेलच. लॅप्रोस्कोपीमध्ये आपण पोटावरती 1 सेंटीमीटरचं जे आहे इन्सिजन किंवा छेद करून दुर्बीण ही पास करत असतो आणि आतले ऑपरेशन करत असतो. अशा पद्धतीने एक स्कोप आतमध्ये टाकून पोट फुगवलं जातं आणि हवा सोडून जे ऑपरेशन आहे ते स्टार्ट केले जाते. दुसरं एक छोटे इन्सिजन 5 मिलीमीटर म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरचं टाकून छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट त्याच्यातनं टाकून ऑपरेशन केलं जातं. याच्याने पेशंटची सेफ्टी इन्शुअर होते. ह्या इन्स्ट्रुमेंटने गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन हे ते दाखवत आहेत आणि अशा पद्धतीने गर्भपिशवी ही सगळ्या बाजूनी मोकळी केली जाते आणि शेवटी योनिमार्गातून गर्भाशय हे बाहेर काढलं जातं. सो हे लॅप्रोस्कोपीचं ॲनिमेशन झाले. आपण एक व्हिडिओमध्ये आपण हे पण बघूया की ॲक्च्युअल सर्जरी एक ओव्हेरियन सिस्ट ज्याच्यामध्ये योनिमार्गातनं न काढता आपण ऑपरेशन कसे करू शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की एक गर्भाशय आहे, दुसऱ्या बाजूला छोटी नॉर्मल ओव्हरी आहे म्हणजे अंडाशय आणि दुसऱ्या साईडची जी लेफ्ट साईडची ओव्हरी आहे त्याच्यामध्ये अंडाशयामध्ये खूप मोठी गाठ आहे. ही गाठ आपल्याला दुर्बीण शास्त्राने काढायची आहे कुठल्याही प्रकारचं टाके न देता. तर इथे आपण एक अंडाशयावरती एक इन्सिजन किंवा इन्सिजन आपण करून जी गाठ आहे ती इंटॅक्ट पद्धतीने पूर्णची पूर्ण बाहेर काढणार आणि त्याच्यानंतर त्याला एक एंडो बॅगमध्ये आपण घेतो, जेणेकरून जे काही गाठ असेल ती कॅन्सरची असो किंवा नसो या बॅगेतून ते स्पिलेज होत नाही आणि आपल्या पोटामध्ये तो आजार पसरत नाही. त्यानंतर 1 सेंटीमीटर होलमधून ही बॅग बाहेर केली जाते आणि इक्विपमेंटने 1 सेंटीमीटरच्या छेदमधून ती जी काही गाठ आहे ती मॉर्सेलेशनने किंवा सक्शन पद्धतीने बाहेर काढून टाकली जाते. अशा पद्धतीने हे लॅप्रोस्कोपीचं आहे. हेच आपण लाईव्ह सर्जरीमध्ये गर्भाशयाच्या आतमधली गाठ काढत आहोत. जी गर्भाशयाच्या आतली जी गाठ आहे त्याला फायब्रॉइड म्हणतात. बऱ्याच पेशंटना ही फायब्रॉइड गाठ ओळखीची असेल, माहिती असेल. इथे ही पेशंट 34 वयाची होती. 8 वर्षापासून प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होते, परंतु सफल न झाल्याने ते आमच्याकडे आले. तेव्हा आम्ही ही गाठीचं निदान करून लॅप्रोस्कोपी पद्धतीने ही गाठ काढली. गर्भाशयावर असं इन्सिजन देऊन हे 6 सेंटीमीटरची गाठ काढण्यात आलेली आहे. हे जे इन्स्ट्रुमेंट आपण पाहत आहात ते केवळ 5 सेंटीमीटर होलमधून आहेत. त्यानंतर गर्भपिशवीला शिवण्यात आलेलं आहे, रिपेअर करण्यात आलेलं आहे आणि ही 6 सेंटीमीटरची मोठी गाठ ही केवळ 1 सेंटीमीटरच्या या छिद्रातून सक्शन पद्धतीने मॉर्सेलेशन करून तुकड्यांमध्ये बाहेर काढून टाकली आहे. पेशंटला त्याच्यानंतर गर्भधारणा नॅचरल पद्धतीने झाली आणि त्यानंतर ती सिझेरियन पद्धतीने डिलिव्हर देखील झालेली आहे. सो हे गर्भाशय रिपेअर झालं आहे. सो अशा पद्धतीने हे आपले जे स्कोपीज आहेत त्या 2 पद्धतीच्या आहेत आपल्याकडे. डॉक्टर, मग पारंपरिक ओपन सर्जरीपेक्षा ही वेगळी किंवा उत्तम असं का म्हणता येईल? ही डेफिनेटली पारंपरिक पद्धतीपेक्षा उत्तम आहे. त्याचे बरेच पैलू आहेत. त्याच्यातले एक पैलू आपण बघूयात. सगळ्यात पहिला पैलू आहे इन्सिजन. इन्सिजन म्हणजे टाके. आपण बघत आहात की उभे किंवा आडवे टाके हे ओपन पद्धतीमध्ये केले जातात, ज्याच्यामध्ये डिपेंड्स किती मोठं ट्यूमर आहे, केवढी मोठी सर्जरी आहे, त्याच्याप्रमाणे हे इन्सिजन 10 सेंटीमीटर आणि त्याहून जास्त देखील असतात. परंतु ह्या चित्रामध्ये आपण पाहत आहात की केवळ 2 किंवा 3 छिद्र असतात की जे 1 सेंटीमीटर किंवा अर्ध्या सेंटीमीटरचे असतात. हे ॲक्च्युअल पेशंटचे इन्सिजन जे ऑपरेशनच्या नंतर आपण बघत आहात की एवढे मोठे जे 10 सेंटीमीटरचा टाका आहे तो वरतून एवढा मोठा असतो आणि आतमधून देखील पेशंटच्या जाडीप्रमाणे तो मोठा लहान असतो. त्याला हिलिंग व्हायला म्हणजे जखम भरून निघायला कमीत कमी 1.5 ते 2 महिने देखील लागून जातात. त्यामुळे पेशंटचा रिकव्हरी फेज हा पेनफुल असतो ओपन सर्जरीमध्ये. पण लॅप्रोस्कोपीचे इन्सिजन जे आपण बघत आहात ते केवळ 1 सेंटीमीटरचे असतात, अर्ध्या सेंटीमीटरचे असतात. त्याच्यामुळे हिलिंग ही फास्ट होते. पेशंट तिच्या दैनंदिन रुटीन कार्याला लगेचच रुजू होतात. पेशंटला आम्ही त्याच दिवशी डिस्चार्ज करतो, कधी कधी नेक्स्ट डेला डिस्चार्ज करतो आणि त्यांना लगेच जेवण सुरू करता येतं. त्यांची रुटीन ॲक्टिव्हिटी स्टार्ट होऊन 2 किंवा 7 दिवसांच्या आत पेशंट कम्फर्टेबल होतात आणि ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या पुन्हा त्यांच्या कामाला लगेच जॉईन होऊ शकतात. सो थोडक्यात जे आर्थिकदृष्ट्या देखील पेशंटला हे फायनान्शियली देखील हे सर्जरी करणं पेशंटला योग्य असतं, कारण ते कामाला लगेच रुजू होतात. शिवाय जे आपण हिस्ट्रोस्कोपी जर बघितली, हिस्ट्रोस्कोपी म्हणजे जे आपण खालून ऑपरेशन करतो, बऱ्याचदा जे कन्व्हेन्शनल पद्धती आहेत ज्याच्यामध्ये क्युरेटिंग केली जाते ती एक ब्लाइंड मेथड आहे. त्याच्यामध्ये जे गाठ आहे आतमध्ये किंवा कुठलाही आजार आहे
तो दिसतच नसतो सर्जनला. त्याच्यामुळे अर्धवट ऑपरेशन होऊन पेशंट घरी जाते आणि तिला असं वाटतं की माझी तर क्युरेटिंग झाली, पण मी बरी का नाही झाली, कारण तो आजार तसाच आतमध्ये राहून गेला. त्यामुळे अंडर विजन हिस्ट्रोस्कोपी गायडेड अगर DNC आपण करत आहात तर ती गोल्ड स्टँडर्ड आणि करेक्ट ट्रीटमेंट मानली जाते. अशा पद्धतीने कन्व्हेन्शनलपेक्षा डेफिनेटली दुर्बीण शस्त्रक्रिया हा सुपेरियर आहेत. नक्कीच. डॉक्टर, या शस्त्रक्रियांमध्ये नेमका कोणाला फायदा होऊ शकतो किंवा नेमकं कोणत्या परिस्थितीत आपण ही शस्त्रक्रिया करू शकतो? गायनॅकमधले A पासून Z पर्यंतच्या सगळ्या शस्त्रक्रिया ह्या टेक्निकली दुर्बिणी थ्रू केल्या जाऊ शकतात आणि त्या डेफिनेटली कन्व्हेन्शनलपेक्षा जास्त सुपेरियर पद्धतीने केल्या जाऊ शकतात. वंध्यत्वामध्ये तर याचं वरदानच आहे. आम्ही बऱ्याच फर्टिलिटी प्रिझर्विंग सर्जरीज आम्ही करत असतो. इथे मला आवर्जून एक केस मांडावीशी वाटते. रुबी हॉल येथे जी आली होती, ही पेशंट होती 45 इयर्स, 45 वर्षाच्या ज्या गृहिणी होत्या आणि त्यांना हृदयाचे आणि मेंदूचे दोन्ही विकार होते. त्याच्यासाठी त्यांना खूप एक्सटेन्सिव्ह मेडिसिन सुरू होत्या, इंजेक्शनं रक्त पातळ होण्याची सुरू होती आणि त्यानंतर त्यांना अचानक ब्लिडिंग सुरू झाले. त्यांना खूपच जास्त ब्लिडिंग, त्यांना गर्भाशयात खूप गाठी होत्या. त्या गाठींचं ऑपरेशन करावं लागणार होतं, पण सगळ्या डॉक्टरांनी त्यांना नकार दिला, कारण की त्या खूप हाय रिस्क होत्या. त्यांचे मेडिसिन जर बंद केले तर त्यांना हृदयविकाराचा किंवा मग मेंदूचे विकार त्यांचे जास्त स्ट्रॉंगली उभरून येण्याची शक्यता असल्या कारणाने पेशंटला सगळ्या डॉक्टरांनी नकार दिला होता. शेवटी त्या रुबी हॉलला आल्या. आमच्या इथे रुबी हॉलमध्ये अतिशय इक्विप्ड असं ICU, एक्सटेन्सिव्ह ॲनेस्थेटिस्ट बॅकअप आणि सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर हृदयातले पासून मेंदूपासून सगळ्या प्रकारचे आहेत. पेशंटची तपासणी केल्यावर ताबडतोब त्यांचं हिमोग्लोबिन स्टॅबिलाइज करण्यात आलं आणि त्यांना ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेतून त्यांची ही ऑपरेशन करण्यात आली. आणि आपण बघू शकतात की हे जे मांस आहे ते ऑलमोस्ट 950 ग्रॅम म्हणजे 1 kgचं जे मांस आहे ते आम्ही रिमूव्ह केलं आणि त्यानंतर पेशंटला 4थ्याच दिवशी डिस्चार्ज केला. पेशंट खूप आनंदाने घरी गेल्या आणि 10 दिवसांनी जेव्हा टाके काढायला आले तेव्हा त्यांचे मिस्टर खूप हॅपी होते की मुलीचं लग्न आहे आणि ती लग्नाच्या तयारीला खूप आनंदाने तिने सुरुवात देखील केली आहे. म्हणजे रिकव्हरी वॉज व्हेरी फास्ट. रिकव्हरीला घेऊन पेशंट आणि नातेवाईक सगळेच खूप आनंदी होते. सो अशा पद्धतीने पेशंटला बऱ्याच वेगवेगळे विकार जरी असले तरी आपण दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेतून त्या टॅकल करतो. मी डॉक्टर भांबरेंकडे ज्यावेळेस गेले त्यावेळेस मला कळलं की माझी ह्याच्यातनं सुटका तेव्हाच होईल जेव्हा माझं ऑपरेशन झाल्यानंतर. आणि झाल्यावर आता मला इतकं छान वाटतंय की मला वाटतं मी आता एकदम मुक्त झाले ह्या सगळ्या ह्याच्यामधनं. पण 10 वर्ष आधी मी हा त्रास खूप सहन केला. कुणी पण मला हे सांगितलं नव्हते की हे ऑपरेशन केल्यावरच माझी सुटका होईल. कितीही प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी केल्या मी, पण मला या त्रासातून सुटका झालीच नव्हती माझी. मेरिना इन्सर्ट केली, क्रिटिंग केले 2दा-3दा, मी प्रत्येक डॉक्टरच्या सल्ल्यानं सगळं केलं. पण मला इथं आल्यावर आज अगदी मनापासून वाटते की खरंच मी खूप आनंदी आहे. आता असं वाटतं की 10 वर्षापूर्वी मी हे ऑपरेशन का नाही केलं. मला एवढ्या त्रासातून मुक्तता मिळाली मॅडममुळे. खरंच अगदी मी मनापासून सांगते की मॅडमचे खूप धन्यवाद. पण ही दुर्बिणीची शस्त्रक्रिया करायच्या आधी जर पेशंटच्या आधीच पोटावर काही सर्जरी झाल्या असतील किंवा इतर काही ऑपरेशन्स झाले असतील पोटावर, तर मग अशा केसेसमध्ये तुम्ही काय करता? खूप चांगला मुद्दा मांडला आपण. प्रिव्हियस सर्जरीज जर पोटावरती ऑलरेडी झाल्या असतील, आम्ही सर्जन्सच्या लँग्वेजमध्ये व्हर्जिन अब्डॉमेन असा शब्द वापरत असतो. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना आधीच ऑपरेशन केले असतील आणि त्याच्यावरती दुसरी ऑपरेशन जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा ते क्लिष्ट सर्जरी किंवा कॉम्प्लिकेटेड सर्जरी कॅटेगरीमध्ये मोडण्यात येतात. दुर्बीण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ॲक्च्युली आधीची शस्त्रक्रिया असेल तर ते दुर्बीण छोटी असल्या कारणाने दूरपर्यंत जाते आणि आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ऑपरेशन करता येतं. दुसरी गोष्ट, जर पेशंटचं दुर्बिणीतनं ऑपरेशन केलं तर याच्या पुढच्या सबसिक्वेंट सगळ्या ऑपरेशन्स करायला तिची फर्दर सर्जरी देखील सुखद होते आणि व्यवस्थित होते सर्जन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जर पेशंटचे पहिले 2 सीझर झाले असतील, पहिले दुसरे कुठलेही ऑपरेशन गर्भाशयावर झाले असतील किंवा पोटावर झाले असतील तरी देखील दुर्बीण तंत्रज्ञान हे सगळ्या गोष्टींसाठी हे उत्तर आहे. नक्कीच. आता एंडोस्कोपी आणि प्रजनन क्षमता याबद्दल तुम्ही काय सांगाल? एंडोस्कोपी आणि फर्टिलिटीसाठी तर म्हणजे फर्टिलिटीच्या एंटायर A to Z ट्रीटमेंट आम्ही रुबी हॉल येथे करतच आहोत. सो आमच्या हे लक्षात आलं आहे की दुर्बिणीमुळे हे खूपच जास्त आम्हाला सोयीस्कर आणि वरदानच ठरलेलं आहे. आपण बघत असाल जे पेशंट ऑलरेडी ट्रीटमेंट घेत आहात त्यांना हे शब्द ओळखीचे असतील. त्याच्यामध्ये हे बघू शकतो आपण. एक व्हिडिओ मी इथे प्ले करते. एक पेशंट होती ज्यांना गर्भपिशवीचे जे आवरण असते, प्रेग्नन्सी राहण्यासाठी गर्भाशयाचे जे आवरण असतं किंवा अस्तर असतं ते थिक असणं गरजेचं असतं. त्या पेशंटचं अस्तर काही मेडिसिन औषधं सगळे घेऊन देखील ते वाढत नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना हिस्ट्रोस्कोपी केली, आतून चेक केलं की काही प्रॉब्लेम आहे का, आणि त्यानंतर PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे आपण सरळ हिस्ट्रोस्कोपी निडलने अंडर विजन त्यांच्या थेट गर्भाशयाच्या अस्तरमध्येच इंजेक्ट केले. याच्यामुळे काय झाले की अस्तर रिज्युमिनेट झाले आणि
आणि दुसऱ्याच 2 महिन्यातच 2 आठवड्यातच तिचे अस्तर हे नॉर्मल पद्धतीने ग्रो झाले. पेशंटला ह्या ऑपरेशननंतरच्या पाळीमध्ये आम्ही IVF पद्धतीने प्रेग्नन्सी दिली. त्याच्यामध्ये तिला ट्विन प्रेग्नन्सी राहिली आहे आणि डिलिव्हरी देखील झाली आहे. पेशंट त्यानंतर आमच्याकडे फॉलोअपला जेव्हा 1.5 महिने आले आणि तेव्हा हा आनंदी फोटो आपण बघत आहात. अशा पद्धतीने बरेच पेशंट याच्यापासून हॅपीली घरी गेले आहेत. त्यानंतर एक दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये रिकरंट प्रेग्नन्सी लॉस, म्हणजे पेशंटला वारंवार गर्भपात होत होते. चौथं गर्भपात तिचं झालं जेव्हा प्रेग्नन्सी 4-4 महिन्याची होत होती. त्यामुळे खालून त्यांनी वजायनली म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला टाका टाकला होता. ते टाकेचे ऑपरेशन देखील फेल गेले होते जेव्हा पेशंट आमच्या रुबी हॉलला आले. तेव्हा आम्ही त्यांना कॉन्फिडन्स दिला आणि ह्या पद्धतीची ॲब्डॉमिनल सर्कलाज इंटरवली म्हणजे पाळी आल्यानंतर आम्ही हे ऑपरेशन त्यांना सजेस्ट केलं, ज्याच्यामध्ये आम्ही गर्भाशयाच्या तोंडाला दुर्बिणी मार्गे आतून गाठ टाकली. आता ही पेशंट ऑलरेडी प्रेग्नंट आहे आणि 7 महिन्यांची त्यांची प्रेग्नन्सी झाली आहे. दोन्ही पण प्रेग्नन्सी, बेबी अँड मदर सगळे सुखरूप आहेत आणि बघूया लवकरच त्यांची डिलिव्हरी देखील होणार आहे पुढच्या 2 महिन्यात. सो अशा पद्धतीने बरेच कपल्स हे हॅपीली जे आहे ते आनंदाने ह्या दुर्बिणीचा फायदा घेऊन प्रेग्नन्सी कॅरी करत आहेत. नक्कीच. तर दुर्बीण शस्त्रक्रिया या विषयावर आपण डॉक्टर रश्मी भामरे यांच्यासोबत चर्चा अशीच चालू ठेवणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दुर्बीण शस्त्रक्रिया या विषयावर आपण डॉक्टर रश्मी भामरे यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, ही जी दुर्बीण शस्त्रक्रिया आहे याचा सक्सेस रेट किती आहे किंवा हे किती लेवलपर्यंत सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत? हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. पहिले हे तंत्रज्ञान खूप जुनं आहे ॲक्च्युली. इंडियामध्ये देखील म्हणजे भारतात हे तंत्रज्ञान बऱ्याच वर्षांपासून आलेलं आहे आणि दुर्बीण शस्त्रक्रिया प्रथम कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हणून करण्यात आली, ज्याला लोक लेझर ऑपरेशन देखील म्हणतात किंवा बिना टाक्याचं ऑपरेशन असं देखील म्हणतात. तेव्हा हे खूप बेसिक लेवलचे होते आणि खूप कमी लोकांना ट्रेनिंग देण्यात आली होती आणि खूप बेसिक प्रकारचे इक्विपमेंट्सनी हे ऑपरेशन आपण करत असू. तेव्हा एक जे गर्भनलिका असतात त्यांना एका रिंगद्वारे, फक्त रिंग आपण एक म्हणू शकतो, रबर आपण बसवत असू. मग रबर जर ते लूज झालं किंवा सटकून गेलं की ऑपरेशन फेल व्हायचे आणि पेशंट प्रेग्नंट होऊन जायच्या. म्हणून एक गैरसमज जो आहे जो तयार झाला की दुर्बिणीचे ऑपरेशन फेल होतात, परंतु तसं नाही आहे. हे फेल्युअर लगेचच लक्षात आलं आणि टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झाली. त्याच्यानंतर आता टेक्नॉलॉजी इतक्या लेवलपर्यंत ॲडव्हान्स झाली आहे. रुबी हॉल येथे आमच्याकडे 2D 3 चिप तर आहेतच, HD, त्याच्या पलीकडे 3D 4K HD स्पाइस आणि रोबॉटिक शस्त्रक्रिया देखील आमच्याकडे भरपूर होतात आणि ह्या सगळ्या ऑपरेशन नंतर पण पेशंटला सक्सेसफुल व्यवस्थित रित्या ते घरी जातात. सो हे जे रबर लावण्याचे जे जुने पद्धती त्याच्यावरती पण टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आली आणि आता बऱ्याच वेगवेगळ्या मेथडनी आपण कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन देखील सक्सेसफुल करतो. यानंतर पेशंटनी नेमकी कोणती सेफ्टी घ्यायला हवी किंवा काय करायला हवं, कसा आहार असावा किंवा एक्स्ट्रा काय करायला हवं? डे केअर सर्जरी आपण याला म्हणत असतो. याच्यामध्ये ॲक्च्युली कन्व्हेन्शनल वेनी तर खूप सारे पथ्य आहेत की हे करू नका, ते करा, असं बसा, तसं बसू नका. परंतु लॅप्रोस्कोपी सर्जरीनंतर पेशंट जेव्हा घरी जाते तर ती त्याच दिवशी जेवण करते, पाणी वगैरे पिते, दुसऱ्या दिवशी ती उठून लघवीला जाते, सगळ्या गोष्टी करायला लागते. त्यामुळे ॲक्च्युली ह्या सर्जरीचा तोच ॲडव्हान्टेज आहे की कुठल्याही प्रकारचे विशेष पथ्य आपल्याला पाळावे लागत नाही आणि पेशंट तिच्या रुटीन ॲक्टिव्हिटीला, तिच्या रुटीन कामकाजांना लगेच लागते. त्याच्यामुळे हे ॲडव्हान्टेज मानलं जातं किंवा आपल्याला म्हणू शकतो फायदा मानला जातो कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा. नक्की. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न. आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ओव्हरऑल या पूर्ण सब्जेक्टविषयी किंवा कशी काळजी घ्यावी या संदर्भात काय मेसेज देऊ इच्छिता? मी सर्व स्त्रियांना हे सांगू इच्छिते, कारण की खूप बायका आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहतो की ज्या खूप त्रासलेल्या आहेत पाळीविषयक त्रासांना घेऊन आणि त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांना असं त्रास होतोय त्यांनी डेफिनेटली आमच्याकडे यावं, एकदा एक ओपिनियन घ्यावं, त्या आजाराविषयी जाणकारी प्राप्त करून घ्यावी, निदान पूर्ण करून घ्यावं, म्हणजे ट्रीटमेंट करायला डेफिनेटली फायदा होतो. ट्रीटमेंट दोन्ही पद्धतीचे असतात, मेडिकल मॅनेजमेंट आणि सर्जिकल मॅनेजमेंट. आपण प्रथम मेडिकल मॅनेजमेंटच करतो, हॉर्मोनल, नॉन हॉर्मोनल मिरेना. पेशंटला जे सगळ्यात बेस्ट सुटेबल मेथड आहे किंवा मॅनेजमेंट प्लॅन आहे तो दिला जातो आणि रुबी हॉलमध्ये अशा पद्धतीने कॉम्प्लेक्समधल्या कॉम्प्लेक्स सर्जरी आपण मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या माध्यमातून पेशंटची बरी करत असतो आणि पेशंटला सर्वांगीण हॅपीनेस आणि हेल्थ किंवा आरोग्य देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. थँक्यू श्याम.
तर आजच्या या कार्यक्रमात आपण डॉक्टर रश्मी भामरे यांच्याकडून स्त्रीरोग आणि एंडोस्कोपी दुर्बीण शस्त्रक्रिया ही कशी उपयुक्त आहे आणि हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने काम करतं याविषयी संपूर्ण माहिती घेतली. तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्याद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे